जयाने 8 तासात 50 किलोमीटर अंतराचा प्रवास केला. त्यापैकी काही अंतर तिने ताशी 4 किलोमीटर या वेगाने पायी चालून कापले आणि उरलेले अंतर ताशी 10 किलोमीटर या वेगाने सायकलने कापले, तर ते किती अंतर चालली? पहा. आता हे एकूण अंतर किती आहे बघा बरे? 50 किलोमीटर आहे. म्हणजे ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत हे अंतर किती? एकूण 50 किलोमीटर आहे. त्यातलं तिने काय केलंय? काही अंतर म्हणजे आपल्याला माहित नाही. मग आपण तिने काही अंतर म्हणजे एक्स किलोमीटर हे अंतर ती पायी गेली आणि उरलं किती आलं मग? 50 वजा एक्स हे अंतर तिने सायकलने पार पाडलं. एवढ्या अंतरावर ती पायी आली आणि एवढ्या अंतरावर ती सायकलने गेली. आता एकूण किती वेळ आहे? 8 तास आहे. आता हिचा किती वेग आहे? ताशी 4 किलोमीटर वेग आहे आणि सायकलचा वेग आहे 10. तर आपल्याला माहिती असतं की बरोबर अंतर म्हणजे वेग गुणिले वेळ. नंतर वेळ म्हणजे अंतर भागिले वेग आणि वेग म्हणजे अंतर भागिले वेळ. अशी एकाच सूत्राचे दोन वेगवेगळे सूत्र तयार होतात. आता आपल्याला काय त्यांनी विचारलंय, हे किती अंतर चाललेले आहे? तर हे अंतर आपण किती मानलंय? एक्स मानलेलं अंतर आहे. मग आता पायी जाण्यास किती वेळ लागणार? तर पायी जाण्याचा वेळ आणि सायकल जाण्याचा वेळ दोन्ही मिळून 8 तास आहे. म्हणजे पायी जाण्याचा वेळ अधिक सायकलने जाण्याचा वेळ बरोबर 8 तास हा वेळ आहे. म्हणून पायी जाण्याचा वेळ किती लागणार आहे? पायी अंतर किती आहे? एक्स. पायी जाण्याचा वेग किती आहे? 4 आहे. तिचा पायी जाण्याचा वेग किती बघा, एका तासामध्ये ती 4 किलोमीटर पायी जाते. अधिक 50 वजा एक्स हे सायकलने काढलेलं अंतर आहे. भागिले सायकलचा किती वेग आहे? 10. बरोबर ते 8 तास जाते. हे समीकरण सोडवायचं म्हणजे आपल्याला त्याची किंमत येणार. पहा मग आता 10 गुणिले एक्स 10x अधिक 50 चोक 200 वजा 4x 10 चोक 40 बरोबर काढले 8 म्हणजे 801. पहा येथे हे अंतर वेळ आला सायकलचा, पायी जाण्याचा, हा आला सायकलचा. 10तून 4 गेले 6 राहिले. 6x अधिक 200 भागिले 40 बरोबर काढलं 8 म्हणजे 8/1. तिरकस गुणाकार आपण केला. 6x अधिक 200 बरोबर 8 चोक 32 320. म्हणून 6x बरोबर 320 वजा 200. हे आपण नेहमीप्रमाणे सोडवायचं. 120 म्हणून x म्हणजे आले 120 भागिले 6 म्हणून x ची किंमत काय आली? 20 आली. म्हणजे तिने म्हणजे त्या जयाने पायी जाण्याचा प्रवास हा 20 किलोमीटर केलेला आहे. सायकलचा किती प्रवास राहिला? 50 20 गेले 30 राहिले. म्हणजे पायी प्रवासाला 20 आणि सायकलने प्रवास आला 30. पायी जाण्याचा किती त्याचा वेग आहे? ताशी 4 आहे. पायी जायला लागले 5 तास. पायी 5 तास, सायकल लागले 10च स्पीड आहे 3 तास. एकूण असे 8 तास लागले. तर तिचा पायी जाण्याचा वेग आला होता. पायी जाण्याचं त्याचं अंतर आहे 20 किलोमीटर. हे त्याचं उत्तर आलं. प्रश्नामध्ये बघायचं नक्की नेमकं काय विचारलंय. तर ते किती अंतर चालली? 20 किलोमीटर अंतर चालली. त्याने विचारलं असं किती वेळ चालली? 5 तास चालली. सायकलने किती वेळ गेली? 30 किलोमीटर गेली. सायकलने किती वेळ गेली? 3 तास गेली. असं नीट पाहायचं शेवटपर्यंत प्रश्न काय विचारलाय त्याप्रमाणे उत्तर नेमकं निवडायचं. उत्तर हे 20 किलोमीटर ते पायी गेलेले आहे.